आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 मेगाहर्ट्झवर. श्रोते, आता प्रसारित करत आहोत परिसर हे सदर. या सदरात आज ऐकणार आहोत निसर्ग जागृती याविषयी. लेखन केलंय डॉक्टर सुधीर कुंभार यांनी. निसर्गप्रेमी मित्रांनो, आपण घरामध्ये एखादा प्राणी अथवा पक्षी पाळत असाल तर त्याबद्दल जागरूक असणं हे गरजेचं आहे. वन्यजीव सूचीतील कोणताही प्राणी किंवा पक्षी आपल्याला पाळता येत नाही. जर तो पाळला तर तो गुन्हा आहे. पूर्वीच्या काळी घरांमध्ये कुत्री, मांजरी याचबरोबर परिसरातील तितर, मैना आणि पोपटासारखे पक्षीही पाळले जात होते. काही जण परिसरातील मोरांना पाळल्याचंही सांगतात, तर काही जण घुबड किंवा इतर पक्षी पाळतात. काही जणांना खारोट्या, घोरपड, साप, मुंगूस यासारखे प्राणी पाळायचीही इच्छा होते. पक्ष्यांमध्ये लवबर्ड्स आणि पारवे म्हणजे कबुतरं पाळण्याचे छंद अद्यापही दिसून येतात. आपल्याकडे कृषीप्रधान अर्थव्यवस्था असल्यानं गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या ह्या पाळल्या जातात. काही ठिकाणी घोडीही पाळली जातात. गाढवं, उंट, ससे असेही प्राणी पाळले जातात. पूर्वीच्या काही राजांना तर हरणे, बिबटे, चित्ते, वाघ, सिंह आणि हत्ती पाळण्याचंही वेड होतं. पूर्वीच्या काळी गावांमध्ये गारुडी, साप, अजगर हे घेऊन यायचे आणि सापांचे खेळ करून दाखवायचे. आता मात्र त्याला कायद्यानं परवानगी नाही. त्याचबरोबर लाल तोंडाच्या माकडांचे खेळ मदारी करत असत. दरवेशी अस्वल घेऊन गावात येत असत आणि त्याचा खेळ करत असत. आता मात्र या सगळ्याला बंदी आहे. सर्कशीमधून वाघ, सिंह यांचे खेळ चालत असत. ते साहसी खेळ होते, परंतु आता कायद्यानं त्याला बंदी आहे. कोणत्याही प्राण्याबरोबर कोणताही खेळ सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही आणि वन्य प्राणी पाळताही येणार नाहीत. यासाठी दंडात्मक आणि कारागृहाची शिक्षा भोगावी लागते. आपण पाळत असलेले प्राणी, कुत्री, मांजरी जरी लाडाची असतील तरी त्या प्राण्यांची काळजी घेतली नाही तर ते मात्र आजारी पडू शकतात किंवा त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. त्यांना वेळेवर खायला प्यायला देणं, त्यांच्या औषधाची सोय करणं हे मालकाचं कर्तव्य असतं. असे प्राणी मोकाट सोडून त्यांनी जर हल्ला केला तर मालकाला त्याची नुकसान भरपाई द्यावी लागत असते. काही जण प्राण्यांचा, पक्ष्यांचा छळ करतात. या क्रूरतेच्या वागणुकीला सरकार शिक्षा देऊ शकतं. आपण प्राणी आणि पक्षीप्रेमी असाल तर त्यांची पूर्णपणे काळजी घेणं, स्वच्छता ठेवणं किंवा सार्वजनिक ठिकाणी त्या प्राण्यांनी काही घाण केल्यास त्याची जबाबदारी ही मालकाची असते. तुमच्या परिसरामध्ये तुम्ही असे प्राणी, पक्षी बंदिस्त करून ठेवले असतील तर तो गुन्हा होऊ शकतो. जर ते प्राणी वन खात्याच्या प्राणी सूचीतील असतील तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. असे जखमी झालेले प्राणी जर तुम्हाला आढळले तर 24 तासाच्या आत त्याची नोंद वन खात्याकडे करून त्यांच्याकडे तो प्राणी सोपवावा लागतो. अलीकडच्या काळात फेंगशुईच्या नादाला लागून कासव पाळणं किंवा एखादं विशिष्ट पक्षी प्राणी पाळणं असे उद्योग केले जातात, परंतु अशा व्यक्ती सापडल्यास त्यांच्यावर गुन्हा नोंद केला जातो. बैलगाडीत किंवा प्राण्यांच्या पाठीवर किती ओझं लादता येतं याबाबतही कायदे अस्तित्वात आहेत. पर्यावरण प्रेमी म्हणून तुम्हाला आव्हान आहे की आपल्या परिसरात वन्य प्राणी, पक्षी जर कोणी बंदिस्त करून ठेवला असेल आणि त्याचा छळ करत असेल तर त्याची माहिती पर्यावरण प्रेमींना किंवा पोलिसांना किंवा वन खात्याला देणं हे आवश्यक आहे. प्राणी आणि पक्षी पाळणं हा आवडीचा छंद असला तरी कोणते प्राणी आणि पक्षी पाळता येतात याची माहिती, त्यांच्या सवयी, त्यांचे खाद्य आणि त्यांच्या आरोग्याबद्दलची माहिती झाल्यावर मगच आपण असे पशुपक्षी प्रेम दाखवू शकतो. परिसर या सदरात आत्ताच आपण ऐकलत निसर्ग जागृती याविषयी. लेखन केलं होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांनी. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर.